जिथे आपण दिवसासुद्धा जायला घाबरतो, तिथे गेली 25 वर्ष हा माणूस रोज अंधश्रद्धेवर झाडू फिरवायचं काम करतो. हे आहेत कोल्हापूरचे जनार्दन खुडे, एक निवृत्त हायस्कूल लिपिक. माणसाचा शेवट जिथे होतो, ती जागाही स्वच्छ आणि पवित्र असावी, असं त्यांचं म्हणणं आहे. मी या स्मशानभूमीची स्वच्छता करतो आणि ही स्वच्छता करण्याचा हेतू असा की ही भूमी पूर्णपणे वंचित आणि प्रचंड अंधश्रद्धा वंचितही राहू नये आणि अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूनं गेली 25 वर्षे मी या स्मशानभूमीची सेवा करतो. अमावस्या असो किंवा पौर्णिमा, ते रोज स्मशानभूमी साफ करतात. समाजातील भीती घालवण्यासाठी त्यांनी चक्क शालेय मुलींना प्रेत जाळतात त्या बेडवरती बसवलं. स्मशानभूमीत ठेवलेली फळं, मिठाई सुद्धा खाल्ली. काम करत असताना मला युवा वर्ग यायचा आला पाहिजे आणि त्याचं पहिलं माध्यम ठरलं की माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी आपण बघू शकता याच बेडमध्ये माझ्या विद्यार्थिनी 2-2, 4-4 विद्यार्थिनी उभ्या राहिल्यात. त्यांच्या मनातली अंधश्रद्धा पूर्णपणे दूर झाली आणि मी कसं काम करते हे मुलींनी समजून घेतलं. आणि रक्षाबंधन ज्यावेळेस असतं तर प्रचंड मोठं नैवेद्य ठेवला जातो आणि त्या नैवेद्यामध्ये फळं असतात, बिस्किट असतात, वेगळी मिठाई असते. माझा हेतू असा होता की ही फळं मिठाई इथं वाया जायची आणि ही मी स्वतः तिथं असल्यानंतर ती मिठाई भरायची आणि माझ्या सहवासात काही अनाथ मुलं यायला लागले आणि या अनाथ मुलांच्या सोबत मी हे स्वतः पहिल्यांदा तो पदार्थ खायचा, कारण विषबाधा झाली तर ते पहिल्यांदा मला व्हावी, मी खाल्ल्यानंतर मी त्या मुलांना द्यायचो. घरच्यांचा विरोध झाला, तर गावकऱ्यांनी मेलेल्यांच्या अंगावरचं सोनं चोरता असे नीच आरोप सुद्धा केले. सेवा करताना एक अतिशय विदारक अनुभव माझा असा की गावातल्या एका महिलेनं मास्तर उगाच स्मशानभूमी लोटायला जात नाही, प्रेतांच्या डोळ्यात घातलेलं सोनं काढतोय, ती विकतोय आणि ते विकून ह्या मास्तरनं 20 लाखाचा बंगला बांधलाय. पण मला स्वतःला माहिती नव्हती की डोळ्यात इतकं सोनं घातलं जातंय, ते इतक्या धगेमध्ये सोनं राहतंय. पण माझ्यावर झालेला हा एक आक्षेप होता. दुसऱ्या एका माऊलीनं माझ्यावर असा आक्षेप केला होता की मास्तर उगाच स्वच्छता करत नाही, त्याला ग्रामपंचायत 10,000 पगार देतं. पण मी त्यावेळेस असं व्यक्त केलं की तो पगार मला देणार तर त्या माऊलीला द्या, पण मी स्वच्छता करायचं माझं काम करतो. प्रेत कोणाचं आहे हे समजण्यासाठी लावलेल्या पाटीवर एक दिवस कोणीतरी त्यांचंच नाव लिहिलं होतं. ही सेवा करत असताना आपण दिसता ही बोर्डाची सुविधा केलेली आहे. इथं मैताचं नाव आहे, गाव आहे, मैत दिनांक आहे, रक्षाबंधन आहे. कारण 2 गावची स्मशानभूमी असल्यामुळं कुणाचं प्रेत आहे कळावं म्हणून हे बोर्ड केलेत. तर दुर्दैव सांगतो मित्र हो, याच बोर्डावरती एक दिवशी मैताचं नाव म्हणून माझं नाव लिहिलं. प्रेत कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येक धर्माची प्रार्थना ते स्वतः म्हणतात. कुठल्याही धर्माचं प्रेत या ठिकाणी शेव आलं की ते शब्द जैन समाज आलं तर त्या जैन समाजाबद्दल नमोकार मंत्र म्हणणं, दलित समाजाचे प्रेत आलं तर बौद्ध वंदना म्हणणं, इतर समाजात तर पसायदान म्हणणं, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या कार्याचा थोडासा श्रद्धांजलीच्या माध्यमानं उल्लेख मी प्रत्येक वेळी करतो.